मित्रांनो नमस्कार. मी बाबासाहेब तोंडे, सहाय्यक प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. मित्रहो, FYBA या वर्गाचा जो राज्यशास्त्राचा पेपर आहे, या पेपरमधील एक संकल्पना किंवा एक प्रकरण किंवा त्या प्रकरणातला एक महत्त्वपूर्ण घटक संसद, पार्लमेंट ऑफ इंडिया या घटकावर आपण चर्चा करणार आहोत. खरं तर हा घटक हा राज्यशास्त्राचा मूलभूत किंवा पायाभूत घटक आहे. राज्यशास्त्र शिकत असताना या घटकाची आपल्याला किमान ओळख असणं आवश्यक आहे. हा घटक तसा अत्यंत सोपा, साधा, सरळ आहे, लक्षात ठेवण्यासाठी खूप सरळ आहे, परंतु तो तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. त्याची जी महत्त्वपूर्ण माहिती आहे ती आपल्या सर्वांकडे असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपण संसद किंवा ज्याला आपण पार्लमेंट म्हणतो या घटकाविषयीची माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण काही मूलभूत गोष्टी त्या आपण लक्षात आणून घेतोय. त्या अशा आहेत, भारताची जी संसद आहे या संसदेलाच आपण भारताचं कायदेमंडळ असं म्हणतो. भारताचं कायदेमंडळ म्हटलं की त्यामध्ये आपण लोकसभेचा विचार करतो, त्यामध्ये राज्यसभेचा विचार करतो. म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा याला आपण कायदेमंडळ म्हणतो आणि या कायदेमंडळाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये संसद असं म्हणतो. म्हणजे संसद म्हटलं लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य घटक आहे. पण कायदेमंडळ म्हटलं तर संसदच त्याचा अर्थ होतो आणि संसद म्हटलं तरी आपण त्याला कायदेमंडळ असं म्हणतो. आता याची रचना लक्षात घेण्याच्या अगोदर थोडं त्याचं स्ट्रक्चर आपण त्यावर फोकस देऊया. ते असं, समजा भारत किंवा भारताचं जे शासन आहे, भारतीय शासन व्यवस्था आहे, ही व्यवस्था ही प्रमुख 3 घटकांनी बनलेली आहे. म्हणजे भारतीय शासन व्यवस्था ही 3 घटकांनी बनली. ते 3 घटक म्हणजे कोणते? पहिला घटक आहे कायदेमंडळ, दुसरा घटक आहे कार्यकारी मंडळ आणि तिसरा घटक आहे तो न्यायमंडळ. म्हणजे भारतीय शासन व्यवस्थेचे हे 3 प्रमुख अंग. ज्यावेळेस आपण कायदेमंडळाचा विचार करतो तेव्हा कायदेमंडळ म्हणजे भारताची लोकसभा, राज्यसभा. कार्यकारी मंडळाचा जेव्हा आपण विचार करणार, कार्यकारी मंडळामध्ये भारताचे राष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान आणि भारत सरकारचं जे मंत्रिमंडळ आहे याचा आपण विचार करतो. आणि जेव्हा न्यायमंडळाचा विचार करतो तेव्हा आपल्या देशातील संपूर्ण न्यायालयीन यंत्रणा म्हणजे ते न्यायमंडळ. म्हणजे फक्त सुप्रीम कोर्ट आहे किंवा हायकोर्ट आहे किंवा आणखी कुठला तरी घटक आहे तोच किंवा तेवढीच एक विशिष्ट नाही, तर देशातली संपूर्ण न्यायव्यवस्था याला आपण न्यायमंडळ. म्हणजे न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ या 3 घटकांनी मिळून भारताची शासन व्यवस्था निर्माण होते. यातला जो पहिला घटक आहे त्या पहिल्या घटकाविषयी आपण चर्चा करतोय. तो घटक कुठला? हा कायदेमंडळ. आता ह्या भारताचं जे कायदेमंडळ आहे हे घटनेच्या भाग क्रमांक 5 मध्ये त्याचं व्यवस्थित वर्णन केलेलं आहे. त्याच्या महत्त्वपूर्ण तरतुदी तिथं स्पष्ट केलेल्या आहेत. ती प्रामुख्याने कलम क्रमांक 79 ते कलम क्रमांक 122 घटनेच्या या भागामध्ये विस्तृतपणे भारतीय कायदेमंडळाबाबतच्या तरतुदींचा तपशील तिथे आपल्याला पाहायला मिळतो. आपण लक्षात ठेवायचं, घटनेतलं ह्या कायदेमंडळाचं स्थान कोणतं आहे? घटनेचा भाग क्रमांक 5 आणि कलम क्रमांक 79 ते 122. ठीक आहे, हे घटनेतलं स्थान झाल्यानंतर आता ह्या कायदेमंडळाची 2 सभागृह म्हणजे एक राज्यसभा, दुसरं लोकसभा. ह्या दोन्हींमधला जर फरक आपल्याला ओळखून घ्यायचा असेल तर त्या दोन्हींमध्ये फरक आपल्याला काही 2 मुद्द्यांच्या आधारे सांगता येईल. तो असा, राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे तर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. राज्यसभा हे द्वितीय सभागृह आहे आणि लोकसभा हे प्रथम सभागृह आहे. राज्यसभा हे घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांचं प्रतिनिधित्व करते आणि लोकसभा हे थेट जनतेचं प्रतिनिधित्व करते. म्हणजे हा आपल्या लक्षात ठेवण्यासाठी दोन्ही सभागृहातला हा महत्त्वपूर्ण फरक. एक वरिष्ठ सभागृह राज्यसभा, कनिष्ठ सभागृह लोकसभा. जनतेचं प्रतिनिधित्व करते लोकसभा. राज्यसभा प्रतिनिधित्व कशाचे करते? घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. पुन्हा प्रथम सभागृह म्हटलं लोकसभा
द्वितीय सभागृह राज्यसभा, हा सभागृहाच्या एकंदरीत दोन्ही सभागृहांमधला हा एक मूलभूत फरक आहे जो आपल्या लक्षात ठेवण्यासाठी तो एक महत्त्वपूर्ण बाब आहे. ठीक आहे, आता पहिल्यांदा आपण राज्यसभेविषयी चर्चा करतोय. राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे, द्वितीय सभागृह आहे आणि ते घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. या राज्यसभेची जी घटनेतली तरतूद आहे ती कलम क्रमांक 80 मध्ये राज्यसभेच्या तरतुदी किंवा ह्या 80 मध्ये सांगितलं की भारतासाठी एक वरिष्ठ सभागृह असेल ज्याचं नाव राज्यसभा हे असेल. ठीक आहे, आता याच्या सदस्य संख्या हा पहिला मुद्दा आहे की राज्यसभेची सदस्य संख्या किती. घटनेमध्ये राज्यसभेची सदस्य संख्या ही 250 एवढी दिलेली आहे आणि ही सदस्य संख्या याचं जर विश्लेषण केलं किंवा याचं जर विभाजन केलं तर हे विभाजन असं आहे, ह्या 250 पैकी 238 सदस्य हे भारतातील वेगवेगळी घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यातून निवडून येतील. किती? 238. आणि हे जे 12 सदस्य आहेत हे 12 सदस्य राष्ट्रपतींकडून निवडले जातील. लक्षात घ्या, राज्यसभेचे 250 सदस्य, हे 250 सदस्य दोन ठिकाणी आपण डिवाइड करतो. एक 238 अधिक 12. हे जे 238 सदस्य आहेत हे 238 सदस्य म्हणजे भारतातील विविध घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यातून निवडून दिले जातील, ते राज्यसभेवर असतील. आणि हे जे 12 सदस्य आहेत हे 12 सदस्य म्हणजे राष्ट्रपतीकडून नेमलेले सदस्य असतील. आता लक्षात घ्या, हे 12 सदस्यांची निवड होणार आहे का, निवडणूक होणार आहे का? होणार नाही. हे 12 सदस्य नेमले जाणार आहेत. म्हणजे काय होणार आहे, राष्ट्रपती ह्या 12 लोकांची यादी तयार करेल. ही यादी ॲक्च्युअली राष्ट्रपती ह्या 12 लोकांची राज्यसभेवर नियुक्ती करेल, पण त्याच्या मागं पडद्याच्या मागं ज्या घडणाऱ्या गोष्टी असतील त्या कुठल्या असतील आपण बघतो. बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, भारतामध्ये 2 शासन प्रमुख आहेत. भारताची संसदीय लोकशाही आहे आणि संसदीय लोकशाहीचं वैशिष्ट्य असं आहे की भारतामध्ये 2 शासन प्रमुख आहेत. एक वास्तविक शासन प्रमुख आहे आणि दुसरा नाममात्र शासन प्रमुख आहे, ज्यांना आपण घटनात्मक शासन प्रमुख असंही म्हणतो. आता हे वास्तविक शासन प्रमुख आणि नाममात्र शासन प्रमुख यातला फरक काय आहे? जो घटनात्मक शासन प्रमुख आहे तो म्हणजे भारताचे राष्ट्रपती, ज्याला आपण नाममात्र शासन प्रमुख म्हणतो. म्हणजे आपल्या देशाचा संपूर्ण कारभार हा राष्ट्रपतींच्या नावाने चालेल. म्हणजे इथं निर्माण होणाऱ्या सगळ्या धोरणं, ज्याला आपण पॉलिसीज म्हणतो, हे सर्व धोरणे, धोरणाची अंमलबजावणी, इथं प्रशासनाचा कारभार चालवणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणे, एखाद्या राष्ट्रासोबत आपला करार करणे, एखाद्या राष्ट्राबद्दल नवीन भूमिका स्वीकारणे, हे जेही असेल ते कुणाच्या नावाने चालणार आहे? ते राष्ट्रपतींच्या नावाने चालणार आहे. हा झाला सिद्धांत. पण व्यवहार काय आहे? घटनेमध्येच अशी तरतूद आहे, राष्ट्रपतींना त्यांच्या अधिकारांचा वापर करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी पंतप्रधान असतील, त्यासोबत त्यांचं मंत्रिमंडळ असेल. घटनात्मक दृष्टिकोनातून संपूर्ण कारभार हा राष्ट्रपती करतात, पण व्यवहारामध्ये तो संपूर्ण कारभार म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ करतात. मग हे जे 12 सदस्य आहेत, घटना असं सांगते की ह्या 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात, परंतु ह्या 12 सदस्यांमध्ये कोणत्या लोकांची नावं असतील त्याची यादी जी तयार करण्याचं काम आहे तो कोण करेल? ते पंतप्रधान करतील. पंतप्रधानांचं मंत्रिमंडळ करेल. म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ काय करतील? यादी तयार करतील. हे 12 लोक आहेत, हे 12 लोक राष्ट्रपतींमार्फत हे राज्यसभेवर नेमायचे आहेत. राष्ट्रपती फक्त औपचारिकपणे त्या 12 नावांची किंवा त्या 12 व्यक्तींची घोषणा करतील, त्यांना राज्यसभेचं सदस्यत्व प्रदान करण्यात आलेलं आहे. आता कधी कधी प्रश्न आपल्याला हमखास असं म्हणतो की मग राष्ट्रपतीकडे हे अधिकार असतील, मग राष्ट्रपती असं का करत नाहीत? हे आपण सर्वांनी, राज्यशास्त्राच्या सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं. राष्ट्रपतींनी काय करावं हे अप्रत्यक्षपणे हे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ ठरवते. एखाद्या व्यक्तीला आपण कधी कधी म्हणतो ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये एक्स ही व्यक्ती राज्यपाल आहे, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचं जमत नाही, मग राष्ट्रपती त्या राज्यपालांना का बदलत नाहीत? नाहीत बदलणार का? जोपर्यंत पंतप्रधान सांगत नाहीत की ह्या महाराष्ट्राचा किंवा कर्नाटकाचा किंवा तामिळनाडूचा राज्यपाल या ठिकाणाहून त्या ठिकाणी ठेवा किंवा त्या ठिकाणचा राज्यपाल या ठिकाणी आणा किंवा इथल्या एखाद्या व्यक्तीला बडतर्फ करा, पदमुक्त करा, तोपर्यंत राष्ट्रपती ती भूमिका घेणार नाहीत. म्हणजेच जे राष्ट्रपती करणार आहेत
ते कोण करतंय? ते व्यवहारामध्ये पंतप्रधान करतायत. म्हणजे दुसरी पुढची या भाषेमध्ये आपल्याला सांगतात, जे पंतप्रधानांना करायचं असतं ते राष्ट्रपतींच्या मार्फत करतात. 12 सदस्यांची जी नियुक्ती आहे, पंतप्रधानांना ज्या 12 लोकांना नेमायचं आहे त्याच लोकांची यादी ही राष्ट्रपतीकडे जाईल. राष्ट्रपती औपचारिकपणे त्याची घोषणा करतील. मग ही जी 12 लोक आहेत, हे 12 लोक कुठले आहेत? 12 लोक म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विशेष नैपुण्य मिळवणारे लोक आहेत. साहित्य आहे, कला आहे, क्रीडा आहे, विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, सामाजिक क्षेत्र आहे, अशी वेगवेगळी क्षेत्रे आहेत. ह्या प्रत्येक क्षेत्रांमध्ये ज्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे, त्यांचा खूप मोठं नाव आहे. त्यांनी त्या क्षेत्रामध्ये एक मैलाचा खूप मोठा दगड असा रोवलेला आहे त्यांच्या नावाने. त्या क्षेत्राची ओळख हे त्यांचं नाव घेतल्याशिवाय होऊ शकत नाही. एवढं मोठं योगदान असणारे अशी लोक हे राज्यसभेवर येतात. यामागचा उद्देश असा आहे, ह्या त्यांच्या ज्ञानाचा फायदा हा राज्यसभा ह्या सभागृहाला झाला पाहिजे. त्यांच्या ज्ञानाचा फायदा हा लोकसभेला झाला पाहिजे किंवा संपूर्ण पार्लमेंटला झाला पाहिजे. आणि त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या ज्ञानातून येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या माध्यमातून एखादी चांगली कृती ही देशासाठी बनली पाहिजे किंवा त्यातून काहीतरी देशासाठी सोयीस्कर गोष्टी बनतील, ही त्यामागची अपेक्षा आहे. आपण बघतो राज्य आणि हे जे सदस्य असतात यांची निवडणूक, समजा उदाहरणार्थ भारताचे सचिन तेंडुलकर असतील, रेखा असतील, जया बच्चन असतील, राज्यसभेचे सदस्य आहेत. यांचा कधी प्रचार करण्यासाठी एखादी यंत्रणा आपल्याकडे आली म्हणजे सचिन तेंडुलकर यांना निवडून द्या किंवा जया बच्चन यांना निवडून द्या, रेखा यांना नाही. हे नियुक्त केलेले लोक आहेत. त्यांना सर्व तेच अधिकार मिळतात जे राज्यसभेच्या इतर सदस्यांना मिळतात. मात्र त्यांची निवडणूक न होता त्यांची नेमणूक होते. तर तो निकष असतो की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या माणसांची नेमणूक इथं होत असते. निवड. पुढचा मुद्दा असा आहे की राज्यसभेच्या सदस्यांची निवड कोण करते किंवा कशी होते? आपण लक्षात ठेवायचं आहे, राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक ही आपल्या गावांपर्यंत, शहरांपर्यंत नाही आहे. जसं आपण राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी, यांच्या उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी तो काय प्रचार होत नाही. ती निवडणूक विशिष्ट स्तरावर, विशिष्ट व्यक्तींच्या किंवा विशिष्ट मतदारांच्या माध्यमातून पूर्णपणे होते. असंच राज्यसभेचे जे सदस्य आहेत, हे सदस्य प्रत्येक घटक राज्याची जी विधानसभा असते त्या विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात. समजा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधून राज्यसभेवर 19 सदस्य पाठवले जातात. हे जे 19 सदस्य असतील, ह्या सदस्यांची निवड कोण करेल? या सदस्यांची निवड महाराष्ट्राच्या विधिमंडळातली जी विधानसभा आहे त्या विधानसभेचे जे सदस्य आहेत ते सदस्य करतील. दुसऱ्या भाषेत काय सांगता येईल, म्हणजे महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये जी विधान परिषद आहे त्या विधान परिषदेचे सदस्य राज्यसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीमध्ये सहभागी होणार नाहीत. त्याच्यासोबतच त्या विधानसभेमध्ये जे राज्यपालाकडून नियुक्त काही सदस्य असतील, राज्यपालांकडून, ते राज्यपालाकडून नेमलेले सदस्य सुद्धा राज्यसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीमध्ये सहभागी होणार नाहीत. कोण होणार आहे? फक्त जे विधानसभेचे सदस्य आहेत आणि जे निर्वाचित आहेत म्हणजे जे थेट जनतेकडून निवडून आलेले आहेत तेच लोक मतदान करतील. राज्यसभेच्या सदस्यांसाठी निवडणूक होईल. त्या निवडणुकीमध्ये प्रत्येक घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यातील जी विधानसभा आहे त्या विधानसभेचे जे निर्वाचित सदस्य असतील ते त्यासाठी मतदान करतील. कालावधी, राज्यसभेचा कालावधी किती असतो? राज्यसभा या सभागृहाला कालावधी या एककामध्ये आपल्याला मोजता येत नाही. याचं कारण असं आहे की राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. घटनेत तरतूद असे की राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, म्हणजे राज्यसभेचं कधीही विसर्जन होत नाही, राज्यसभा कधीही बरखास्त होत नाही. कार्यकाल राज्यसभेचा नसून कार्यकाल त्यांच्या सदस्याचा निश्चित केलेला आहे. हा कार्यकाल किती आहे? सदस्यांचा कार्यकाल आहे 6 वर्ष. जसं की लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाल किती आहे? 5 वर्ष. विधानसभा सदस्यांचा कार्यकाल किती आहे? 5 वर्ष. तसा राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल आहे 6 वर्ष. परंतु इथे एक दुसरी योजना अशी आहे
राज्यसभेचे हे जेवढे सदस्य असतील त्या सदस्यांची निवड किंवा त्यांची नेमणूक त्याची एक अशी श्रृंखला किंवा एक चक्र तयार केलेलं आहे. ते चक्र कसं आहे, प्रत्येक 2 वर्षानंतर 1/3 सदस्य पदमुक्त होतील आणि त्यांच्या ठिकाणी दुसरे 1/3 सदस्य हे निवडून येतील. म्हणजे समजा हे वर्ष आहे, आजच्या वर्षी काय होणार, राज्यसभेतले 1/3 म्हणजे 33% सदस्य पदमुक्त होणार. का होणार, कारण त्यांचा 6 वर्ष कार्यकाल संपला. पण सगळ्याचा संपला का एका वेळेस, नाही, फक्त 33% लोकांचा संपला. मग पुढची 2 वर्ष झाल्यानंतर काय होईल, पुन्हा दुसऱ्या 33% लोकांचा संपेल. आता पहिल्यांदा ज्यांचा संपला तिथं तेवढी 33% नव्याने भरली गेली. पुढच्या 2 वर्षामध्ये पुन्हा 33% रिकामी झाली, ते पुन्हा नव्याने तिथं भरली गेली. पुन्हा 2 वर्षानंतर 33% रिकामी झाली, पुन्हा नव्याने भरली गेली. एकाच वेळेस काय असेल, कुणाचे काही सदस्य आत्ताच आलेले असतील, काही सदस्यांचा 2 वर्ष कार्यकाल पूर्ण झालेला असेल, काही सदस्यांचा 4 वर्ष कार्यकाल पूर्ण झालेला असेल. म्हणजे हे जे चक्र आहे, ही जी श्रृंखला आहे, ही श्रृंखला सतत अविरतपणे अशा 2-2 वर्षाच्या टप्प्याने फिरत राहते आणि त्याचा परिणाम असा होतो की कधीही राज्यसभा हे संपूर्ण सभागृह रिक्त होत नाही. प्रत्येक 2 वर्षाला काही सदस्य निवडून म्हणजे काही सदस्य पदमुक्त होतील आणि त्याच वेळेस तेवढे सदस्य तिथं आपोआप निवडले जातील. म्हणून आपण इथं असं लक्षात ठेवायचं आहे की राज्यसभा हे जे सभागृह आहे, हे सभागृह स्थायी स्वरूपाचं आहे. त्याचं विसर्जन कधीही होत नाही, कारण प्रत्येक 2 वर्षानंतर जेवढे सदस्य पदमुक्त होतात तेवढे नव्याने येतात. कार्यकाल कुणाचा ठरतो, हा कार्यकाल सदस्यांचा ठरतो, तो आहे 6 वर्ष. ठीक आहे. हे सदस्य होण्यासाठीची पात्रता आहे. पात्रतेमध्ये काय सांगतो आपण, नेहमी सांगतो पात्रता, यातलं पहिलं वाक्य असं येतं की तो भारताचा नागरिक असावा, त्याच्या कुठल्या तरी मतदार यादीमध्ये त्याचं नाव असावं. आणि इथं जी महत्त्वाची अट जी कॉमन नाही ती थोडी वेगळी ती लक्षात ठेवायची. म्हणजे काय, राज्यसभा सदस्य होण्यासाठी वयाची अट किती आहे. प्रत्येक सभागृहाच्या वयाच्या अटी ठरलेल्या असतात. राज्यसभेसाठी 30 वर्ष एवढी अट आहे. जसं की लोकसभेचा सदस्य व्हायचं आहे 25 वर्ष अट आहे, विधानसभेचा सदस्य व्हायचं आहे 25 वर्ष अट आहे, विधान परिषद सदस्य व्हायचं आहे 30 वर्ष आहे, राज्यसभेत व्हायचं आहे 30 वर्ष आहे, राष्ट्रपती व्हायचं आहे 35 वर्ष आहे. तुम्हाला सरपंच व्हायचं आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा सदस्य व्हायचं, जसं की पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, ग्रामपंचायत आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, नगर परिषद आहे, वयाची 21 वर्ष पूर्ण झाली की आपण त्याचे सदस्य होऊ शकता. ह्या वयाच्या वेगवेगळ्या संस्थांच्या वेगवेगळ्या अटी आहेत. इथं लक्षात ठेवायचं आहे, राज्यसभेचा सदस्य व्हायचा आहे, वयाची 30 वर्ष पूर्ण असली पाहिजे. बाकी इतर, मग तो भारताचा नागरिक असावा, त्याचं एखाद्या मतदार यादीमध्ये नाव असावं, तो सरकारच्या कुठल्याही लाभाच्या पदावर नसावा, कोर्टाकडून त्याला वेडा, दिवाळखोर, मनोविकृत, गुन्हेगार, फरार आरोपी असं काहीतरी म्हणून त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं नसावं किंवा कुठली शिक्षा त्याला दिलेली नसावी. ह्या अटी सर्व त्याला पूर्ण कराव्या लागतात. पुढचा मुद्दा आहे की राजीनामा. राज्यसभेचा सदस्य आपला राजीनामा कुणाकडे देतो, तर तो देतो त्यांचं जे सभागृह आहे, राज्यसभेचं सभागृह, त्याचा जे सभापती असतात, सभापती कोण असतात, ते त्या सभागृहाचे अध्यक्ष असतात. आणि विशेष म्हणजे ते सभापती म्हणजे हे भारताचे उपराष्ट्रपती असतात. राज्यसभा या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे भारताचे उपराष्ट्रपती असतात. भारताचे उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे जसं की आता लोकसभेचा सभापती पाहत असताना आपण पाहतो की सार्वत्रिक निवडणुका झाल्या, पहिली बैठक सुरू झाली आणि त्या पहिल्या बैठकीमध्ये ठरवलं जातं की आता लोकसभेचा सभापती कोण असेल. ठीक आहे, तो बहुमताने, साध्या बहुमताने तो निवड त्याची होते, तो ठरतो. राज्यसभेबद्दल असं आहे का, नाही, जे भारताचे उपराष्ट्रपती आहेत तेच राज्यसभेचे अध्यक्ष आहेत किंवा सभापती आहेत. आणि ही एक अट, ही कॉमन मुद्दा आहे. आपण हे विस्तारण यासाठी घेतो की भरपूर गोष्टी ह्या दोन्ही सभागृहासाठी कॉमन आहेत. हे काय आहे, गणपूर्ती. गणपूर्ती ही 1/10. पहिल्यांदा गणपूर्ती म्हणजे काय, कोणत्याही सभागृहाचं कामकाज सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली सदस्य संख्या म्हणजे ती त्या सभागृहाची गणसंख्या होय. दुसऱ्या भाषेमध्ये याचा अर्थ असा होतो की ते विशिष्ट तेवढे लोक आल्याशिवाय त्या सभागृहाचं कामकाज सुरू होऊ शकत नाही. मग हे प्रमाण काय आहे, 1/10. म्हणजे जी एकूण सदस्य संख्या आहे त्या सदस्य संख्येच्या किमान 10% लोक असल्याशिवाय ते सभागृहाचं कामकाज सुरू होत नाही. उदाहरणार्थ राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे,
250 आहे, यातले 10% किती होतील? 25 होतील. म्हणजे किमान 25 लोक जर सभागृहामध्ये उपस्थित असतील, गैरहजर असतील, तर त्या राज्यसभेचं कामकाज सुरू झालं. जर 25 लोक किंवा ती गणपूर्तता किंवा तो कोरम पूर्ण झाला नसेल तर राज्यसभेचं त्या दिवसाचं कामकाज तहकूब होईल, थांबेल. का? त्याचं कारण ही गणपूर्तता हे असेल. याला गणपूर्ती म्हणतो. ती एक छेदा जशी राज्यसभेची आहे तशीच लोकसभेची आहे. दुसऱ्या या सभागृहाकडे आपण थोडा विचार करूया. लोकसभेकडे विचार करत असताना आपण त्याच पद्धतीने, जसं की राज्यसभेची जशी रचनेची तरतूद कलम क्रमांक 80 मध्ये होते, तशी लोकसभेची रचनेची तरतूद ही कलम क्रमांक 81 मध्ये आहे. जसं राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, तशी लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. हे द्वितीयक सभागृह आहे, हे प्रथम सभागृह आहे. हे घटक राज्यांचं आणि केंद्रशासित प्रदेशांचं नेतृत्व करते, हे थेट जनतेचं नेतृत्व करते. ठीक आहे. पहिला मुद्दा. पहिला मुद्दा म्हणजे लोकसभेची सदस्य संख्या. आपण लक्षात ठेवायचं आहे, लोकसभेची ही जास्तीत जास्त 552 एवढी सदस्य संख्या असू शकते अशी घटनेमध्ये तरतूद आहे. 552. प्रत्येक लोकसभेमध्ये लोकसंख्येच्या सदस्य संख्येबद्दल एखाद दुसऱ्या फिगरची तफावत असू शकते. त्या परिस्थितीनुसार ती संख्या ठरत असते. परंतु घटनेतली तरतूद काय आहे? आपण घटनेतली तरतूद लक्षात ठेवू. राज्यघटना, भारताची राज्यघटना अशी सांगते की लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ही 552 असेल. 552 पेक्षा असणार नाही. कमी असू शकेल ती 1, 2, 3, 4 त्या काही राजकीय परिस्थिती किंवा त्या परिस्थितीचा काही संदर्भ असेल त्यामध्ये. परंतु मॅक्झिमम किती? 552 आहे. त्याचं विश्लेषण असं आहे, यापैकी 530 एवढे सदस्य घटक राज्यांचे असतील. घटक राज्ये 530, 20 सदस्य केंद्रशासित प्रदेश आणि हे 2 सदस्य राष्ट्रपतीकडून नियुक्त केले. पण हे राष्ट्रपतीकडून नियुक्त केले म्हणजे कुणालाही नियुक्त आहे का? नाही. इथं टिपिकल, ज्याला आपण अँग्लो इंडियन म्हणतो, अँग्लो इंडियन, लक्षात घ्या. लोकसभेचे एकूण सदस्य संख्या 552, त्यापैकी 530 हे घटक राज्याचे प्रतिनिधित्व करणारे असतील, 20 केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणारे असतील आणि 2 सदस्य अँग्लो इंडियन असतील. आता पहिल्यांदा अँग्लो इंडियन काय असतं याचा एक थोडक्यात एका वाक्यामध्ये अर्थ असा घ्या. अँग्लो इंडियन समाज किंवा अँग्लो इंडियन जमात असा पुस्तकामध्ये शब्द वापरला जातो. 2 सदस्य जर सामान्यपणे निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये अँग्लो इंडियन म्हणून कुणीही सदस्य निवडून आलेला नसेल तर घटनेत तरतूद अशी आहे की तसे 2 सदस्य राष्ट्रपतींकडून नेमले जातील. मग हे अँग्लो इंडियन कोण असतात? अँग्लो इंडियन म्हणजे अशी माणसं ज्यांच्या आई आणि वडिलांपैकी एक व्यक्ती ही भारतीय आहे आणि दुसरी व्यक्ती ही परदेशातली आहे. म्हणजे जे पॅरेंट आहे, 2 आई आणि वडील, कुणीही एक भारतीय आहे, एक विदेशातली आहे, त्यांच्यापासून होणाऱ्या ज्या संतान आहेत, ज्या भारतामध्ये आहेत, ज्या भारतामध्ये, त्या कोण आहे? त्या अँग्लो इंडियन जमात झाली ती. म्हणजे 2 देशातील या व्यक्तींपासून निर्माण होणारी ही बालके किंवा ही माणसं पुढे झाल्यावर ही झाले नागरिकत्व त्यांना भारताचं मिळते, भारतात स्थायिक होणे, यांना आपण अँग्लो इंडियन असं म्हणतो. जर योगायोगाने ह्या 550 मध्ये ते कुणीच निवडून आलेलं नसेल तर राष्ट्रपती काय करतील? 2 अँग्लो इंडियन जमातीची किंवा अँग्लो इंडियन समाजाची 2 व्यक्ती निवडतील. दुसरी गोष्ट असं की निवडणूक यांची, लोकसभेच्या निवडणुका प्रौढ आणि गुप्त मतदान पद्धतीने होतात. लोकसभेच्या निवडणुका अगदी खूप जोरजोरात डंका वाजून झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या घरापर्यंत, चौकापर्यंत, गावापर्यंत, शहरापर्यंत, गल्लीपर्यंत लोकसभेचा प्रचार करत आलेली माणसं तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे लोकसभेचे सदस्य म्हणजे आपल्या भाषेमध्ये ज्यांना आपण खासदार म्हणतो, आपण निवडून दिलं. प्रत्येक जिल्ह्यातून 1, काही जिल्ह्यांमधून 2 खासदार निवडून दिले जातात आणि हे थेट जनतेकडून निवडून दिले जातात. त्यांच्यासाठी निवडणुकीची जी पद्धत स्वीकारली आहे, मतदानाची जी पद्धतीचं नाव आहे गुप्त व प्रौढ मतदान पद्धती. याचा अर्थ असा होतो, प्रौढ मतदान पद्धती म्हणजे की ह्या भारतामध्ये ज्याच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाली आणि ज्यानं अर्ज केलेला आहे त्या सर्व लोकांना थेट मतदानाचा अधिकार दिला जातो. लक्षात घ्या, वयाची 18 वर्षे पूर्ण होणे
त्यावर कुठलाही भेदाभेद म्हणजे तो कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, तो पुरुष आहे का स्त्री आहे, काळा आहे का गोरा आहे, वंश, जात, धर्म, लिंग, प्रांत असला कुठलाही भेदाभेद न करता प्रत्येक व्यक्तीला दिलेला मतदानाचा अधिकार म्हणजे काय, प्रौढ मताधिकार आहे तो. आणि ही एवढी क्रांतिकारी बाब आहे, तुम्हाला ऐकताना आश्चर्य वाटेल. ज्या इंग्लंडने, ज्या अमेरिकेने ह्या संपूर्ण जगावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राज्य केलेलं आहे, अशा सरकारला सुद्धा किंवा या देशांना सुद्धा त्या मताधिकाराचं सार्वत्रिकरण करता आलं नाही. त्या इंग्लंडमध्ये 1911 पर्यंत स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. 1911 नंतर तिथं चळवळ झाली, तिथून पुढे स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला. अमेरिकेमध्ये 1920च्या दरम्यान स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला. आणि भारताचा कुठलाही इतिहास नाही आहे, भारताला स्वातंत्र्य मिळतं आहे, भारत हे एक राष्ट्र निर्माण होतं आहे आणि त्याच्या पहिल्याच दिवसापासून किंवा घटना अंमलात आली की त्याच्या पहिल्या दिवसातून भारतातील स्त्रियांना प्रौढ मताधिकाराद्वारे मतदानाचा हक्क मिळतोय. मतदानाच्या हक्काचं सार्वत्रिकरण होतं. ही खूप मोठी आणि विशेष बाब आहे तुलना करताना. मग ही निवडणूक जी पद्धत आहे ती काय, प्रौढ आणि गुप्त मतदान पद्धती आहे. सर्व लोक याला मतदान करू शकतात. आपल्या सर्वांना ती मतदानाची प्रक्रिया माहीत आहे. निवडणूक आयोग असतो, तो येतो, राबवतो ती यंत्रणा. विशिष्ट दिवशी मतदान होते, त्या मतपेट्या किंवा ते मशीन्स आता ते एकत्र ठिकाणी येतात, त्याचा निकाल काउंटिंग होते मतदानाचे आणि निकाल घोषित केला जातो त्या पद्धतीने. कालावधी काय, कालावधी हा 5 वर्ष. जसं राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी हा 6 वर्ष आहे, परंतु राज्यसभा ही स्थायी आहे. इथं लोकसभेचा कालावधीच 5 वर्ष आहे, सदस्यांचाही कालावधी 5 वर्ष आहे आणि लोकसभा सभागृह ही 5 वर्ष. इथं एक गोष्ट आहे, सर्वसामान्य परिस्थितीमध्ये लोकसभा 5 वर्ष टिकून असते, सर्वसामान्य परिस्थिती. मग कधी हा कालावधी कमी होतो, कधी हा कालावधी वाढला जाऊ शकतो. मग ही परिस्थिती कोणती आहे, जेव्हा एखादं सरकार हे अल्पमतात येते, जेव्हा एखाद्या सरकारचा जो बहुमत प्राप्त जो राजकीय पक्ष आहे, तो जर काही घटकांच्या पाठिंब्यावर त्याने सरकार निर्माण केलं असेल आणि त्या घटक पक्षांनी त्याचा पाठिंबा काढून घेतला की तसं सरकार अल्पमुदतीचं ठरतं किंवा ते सरकार कोसळतं, ढासळतं. म्हणजेच काय होतं, ती जी 5 वर्षे चालणारी संघटित राहणारी जी लोकसभा होती ती अर्ध्यातच मग 2 वर्षात 3 वर्षात संपुष्टात येते. तशी एकदा लोकसभा संपुष्टात आली की पुन्हा पुढच्या 6 महिन्यामध्ये नव्याने निवडणुका व्हाव्या लागतात. दुसरा प्रसंग काय आहे, ही जी 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही काही वेळ लोकसभा कार्यकाल तिचा वाढू शकतो. पण कधी, जर देशामध्ये आणीबाणी सुरू असेल तर. समजा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली, एका वेळेस 1 वर्षाने लोकसभेचा कालखंड वाढू शकतो. राष्ट्रीय आणीबाणी सुरूच आहे, मग पुन्हा त्याची तरतूद करून पुन्हा 1 वर्षाने वाढवतो, पुन्हा 1 वर्षाने वाढवतो. जोपर्यंत राष्ट्रीय आणीबाणी आहे तोपर्यंत प्रत्येक वेळेस एका वर्षाने कालखंड वाढवता येऊ शकतो. परंतु आणीबाणी जेव्हा संपुष्टात येते तेव्हा मात्र पुढच्या 6 महिन्यामध्ये नव्याने निवडणुका घ्याव्या लागतात. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये 5 वर्ष कालखंड आहे. काही वेळेस तो कमी, काही वेळेस जास्त होऊ शकतो. सभापती, लोकसभेचे सभापती हे खूप महत्त्वपूर्ण पद आहे. ते सभागृहाचं संचालन करणे, सभागृहाच्या कामकाजाची देखरेख ठेवणे, सर्वांना मार्गदर्शन करणे, त्याचं संयोजन करणे, हे खूप महत्त्वाची कामं त्यांना करावी लागतात. त्यांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो आणि त्यांची जी निवड असते, ही निवड म्हणजे जे सार्वत्रिक निवडणुकीनंतर जे पहिली मीटिंग असते किंवा पहिली बैठक असते, त्या बैठकीमध्ये साध्या बहुमताने लोकसभेचे सदस्य सभापतींची निवड करतात. सभापती निवडल्यानंतर त्याच निवडणुकीमध्ये उपसभापतीसुद्धा त्यांची सुद्धा निवड केली जाते. सभापती त्यांना खास असे अधिकार, जसं की निर्णायक मताचा अधिकार असतो त्यांना. एखादं विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही, म्हणजे ते आर्थिक आहे की बिगर आर्थिक आहे ते ठरवण्याचा अंतिम अधिकार हा यांना असतो, सभापतींना असतो. आणि तोच एक मुद्दा कुठला, गणपूर्ती. याची सुद्धा गणपूर्ती, जशी की राज्यसभेची गणपूर्ती ही 1/10 आहे, तशीच लोकसभेची गणपूर्तीसुद्धा 1/10 आहे. म्हणजे 10% लोक म्हणजे सदस्य असल्याशिवाय लोकसभेचं कामकाज सुरू होणार नाही. तर मित्रांनो, ही राज्यसभा आणि लोकसभा ह्या दोन्ही सभागृहांची एक तुलनात्मक रचना आपण या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केले. खूप सोपं आहे, खूप सरळ आहे, साधा आहे, परंतु हे महत्त्वाचं आहे. राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे आपल्या सर्वांना लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. सर्वांना शुभेच्छा. थांबतो. थँक्यू.